नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। वनमंत्री गणेश नाईकांच्या ठाम विरोधामुळे नवी मुंबई MIDCची वादग्रस्त SRA निविदा रद्द। 210 एकर जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव उधळला। नवी मुंबईतील MIDC क्षेत्रातील झोपडपट्ट्यांच्या SRA योजनेअंतर्गत काढलेली वादग्रस्त निविदा अखेर रद्द झाली। वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रखर विरोधामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या सतत पाठपुराव्याने राज्य शासनाने हा निर्णय घेतला। या निविदा प्रक्रियेमुळे 330 एकर जमिनीपैकी 120 एकरवर पुनर्वसन होऊन उरलेली 210 एकर जमीन बिल्डरांच्या ताब्यात जाणार होती, असा गंभीर आरोप माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी केला आहे। सोमवार दिनांक 20 एप्रिल रोजी झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत सत्ताधारी विरोधी सर्वच पक्षांनी राज्य शासनाचे अभिनंदन करणारा ठराव जेड या एकमताने मंजूर केला। प्रकरणाची पार्श्वभूमी, घाईघाईची निविदा प्रक्रिया आणि जनमताची अवहेलना। नवी मुंबई MIDC क्षेत्रात 88 झोपडपट्ट्या असून त्यांचा विकास करण्यासाठी MIDCने पुढाकार घेतला होता। 13 नोव्हेंबर 2025 रोजी जारी केलेल्या पहिल्या आदेशात जनमत संहितेचा विचार न करता पुनर्वसन करावा असा धक्कादायक उल्लेख होता। त्यानंतर 25 मार्च 2026 रोजी दुसरा GR काढून अवघ्या 24 तासांत 27 मार्च रोजी निविदा प्रक्रिया राबवली गेली। ही घाईघाट कशासाठी, असा प्रश्न लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला। TTC मधील 38,800 झोपडपट्टीधारकांच्या हक्कांचा विचार न करता बिल्डरांना फायदा पोहोचवण्याचा हा डाव होता का, अशी शंका व्यक्त केली जात आहे। महासभेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, सोनवणेंचा MIDCवर हल्लाबोल। महासभेत माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी ठराव मांडताना MIDCच्या कारभारावर कडाक्याच्या टीका केल्या। MIDC क्षेत्रातील 330 एकर जमिनीपैकी 120 एकरवर पुनर्वसन करून उरलेली 210 एकर जागा कोणाच्या घशात घालायची होती, हे बिल्डरांना शहरात घुसवण्याचा खतरनाक डाव होता, असा त्यांनी थेट आरोप केला। सभागृह नेते सागर नाईक म्हणाले, इतक्या कमी वेळेत निविदा कशी निघाली? शहरातील कुटुंब वाढल्याने अनेकांना घराचा लाभ मिळाला नसता। मंत्री गणेश नाईक यांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा अन्यायकारक निर्णय रद्द करण्यास भाग पडले। आता क्लस्टर विकास योजना, भूमिपुत्रांना न्याय मिळणार। निविदा रद्द झाल्याने आता MIDC क्षेत्राचा विकास नवी मुंबई महापालिकेच्या नियोजनाखाली क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत होणार आहे। यामुळे झोपडपट्टीधारक आणि भूमिपुत्रांना अधिक पारदर्शक आणि न्याय पद्धतीने फायदा होईल, असा विश्वास सागर नाईक यांनी व्यक्त केला। महापौर सुजाता पाटील यांनी मंत्रालयातील बैठकीत स्वतः उपस्थित असल्याचे सांगितले आणि मुख्यमंत्र्यांनी निविदा रद्द केल्याची पुष्टी केली। सर्वपक्षीय समर्थन, गणेश नाईकांची भूमिका प्रशंसनीय। महासभेत भाजपचे सूरज पाटील, अमित मेडकर, शशिकांत भोईर, अपर्णा गवते, शिवसेनाचे द्वारकानाथ भोईर, शिवराम पाटील, सुरेश कुलकर्णी, मनोज हळदणकर, मनसेचे अभिजित देसाई आणि विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी SRAला विरोध दर्शवला। नवी मुंबईवर संकट येताच मंत्री गणेश नाईकांची नागरिक हिताची भूमिका खंबीर असते, असे सभागृह नेते सागर नाईक यांनी स्पष्ट केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी निलेश फुंडे, रेवदंडा।